राजस्थान हायकोर्टाच्या जयपूर खंडपीठाने 13 वर्षीय बलात्कार पीडिताला 7 महिन्यानंतर गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे। न्यायमूर्ती सुदेश बन्सल यांच्या खंडपीठाने सांगितले की पीडितेला जबरदस्तीने बाळंतपणासाठी भाग पाडल्यास ती आयुष्यभर शारीरिक व मानसिक त्रास सहन करेल। कोर्टाने सांगानेर जयपूर येथील महिला रुग्णालयाच्या अधीक्षकांना अल्पवयीन मुलीच्या गर्भपाताची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश दिले। तसेच गर्भ जिवंत आढळल्यास त्याचा संगोपनाची जबाबदारी राज्य सरकार घेत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले। जर गर्भ मृत आढळला तर त्याचा उती DNA चाचणीसाठी साठवल्या जातील। पीडिताच्या पालकांनीही गर्भपाताची परवानगी मागितली होती। त्यांच्या वतीने वकील सोनिया सँडिल्स यांनी कोर्टात युक्तिवाद केला की अशा अनेक घटनांमध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने 28 आठवड्याच्या गर्भधारणेपर्यंत गर्भपाताची परवानगी दिली आहे। न्यायालयाने यापूर्वी 3 तज्ञांच्या वैद्यकीय मंडळाला पीडितेची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते। 8 मार्च रोजी आलेल्या अहवालात गर्भपात धोका असूनही शक्य असल्याचे सांगण्यात आले। वैद्यकीय गर्भपात कायद्याच्या MTP ऍक्ट नुसार बलात्कार पीडित अपंग महिला, विवाहित स्त्रिया किंवा अल्पवयीन मुलींना 24 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असते। 24 आठवड्यानंतर गर्भपातासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते। डिसेंबर 2024 मध्ये एका प्रकरणात 31 आठवड्याच्या गर्भधारणेसाठी गर्भपात नाकारण्यात आला। उच्च न्यायालयाने अशा घटनांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचा निर्णय घेतला आहे। लैंगिक अत्याचार पीडितांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती दिली जात नाही, त्यामुळे त्यांना इच्छा नसतानाही प्रसूतीला सामोरे जावे लागते। हे निर्णय बलात्कार पीडित मुलींसाठी मोठा दिलासा ठरू शकतो।